दूध किंवा खवा न वापरता परफेक्ट गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूया। एकदम सोप्या पद्धतीने सर्वात आधी घेतलेली आहे ही गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यावरती आपल्याला ही छोटे छोटे जे मुळं असतात ते काढून टाकायचे अशा प्रकारे, आणि आपल्याला ही मस्त अशी किसून घ्यायची आहे गाजरं। शक्यतो मोठे गाजर घ्या म्हणजे किसायला सोपे पडतात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटी किंवा मोठी किसणी घेऊ शकता आणि मस्त अशी किसून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता हे सर्व गाजरं किसून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे गाजराचा किस सर्व टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनंतर पुन्हा आपण एकदा मिक्स करूया आणि अजून 2 मिनिटे झाकण ठेवूया यावरती। तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि नरमसुद्धा झालेले आहे 4 मिनिटांनंतर। आणि यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। मी 1 किलो गाजर घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे। साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये 1 छोटी वाटी दूध पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आणि दूध पावडर आणि साखरेचं पाणी आटेपर्यंत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटे, तुम्ही पाहू शकता। आणि 1 चमचा यामध्ये तूप टाकलेला आहे, विलायची पावडर टाकलेली आहे आणि काजू बदामचे काप टाकलेले आहे। तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता। तयार झालेला आहे आपला गाजराचा हलवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।